विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतीय घटनेतला सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आपण आज कव्हर करतोय. अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला हा टॉपिक असणार आहे. यापूर्वी जे काही परीक्षा झालेल्या आहे साधारणपणे यावरती 8 ते 9 प्रश्न या चॅप्टरवरती विचारले गेले आहे. आजचा जो काही आपला चॅप्टर असेल, जो आपण विषय जो काही सुरुवात करणार आहे तो विषय आहे, त्या विषयाचं नाव आहे प्रस्तावना. जी की भारतीय राज्यघटनेची जी काही प्रस्तावना आहे ती आज आपण समजून घेणार आहोत. विस्तृत स्वरूपामध्ये सविस्तरपणे याची माहिती घेणार आहोत. बघा, जे काही आपला टॉपिक असेल तो असेल प्रस्तावना. सगळ्यात सुरुवातीला आपण जो काही सिलेबस समजून घेतला होता यामध्ये आपण बघितलं होतं की जी काही प्रस्तावना हा टॉपिक आपण कव्हर करणार आहे. यामध्ये आपण कोणत्या कोणत्या मुद्दे असतील ते आपण बघणार आहे. यामध्ये प्रमुख असेल घटक, दुसरा असेल त्याचे तत्वज्ञान, तिसरा असणार त्याचं महत्त्व, त्या संबंधी असलेल्या घटनादुरुस्त्या आणि त्या संदर्भातले काही ओपिनियन, मत आपण बघणार आहोत. बरोबर. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रॉपर संविधान जो काही टॉपिक असेल, जे की संविधान सभा जो काही टॉपिक होता यापूर्वीचा, तो कव्हर झाल्यानंतर जे संविधान तयार झालं ते संविधानाचं जे काही बुक तयार करण्याचं काम संविधान सभेकडे सोपवलेलं होतं. मग ते यापूर्वीच्या लेक्चरला आपण कव्हर केलेलं आहे. यामध्ये आपण जर बघितलं, जे काही भारताचं जे काही संविधान असेल ते संविधानाचं बुक या स्वरूपाचं असेल. यामध्ये हे बुक ओपन केल्यानंतर आपल्याला सगळ्यात सुरुवातीला जी काही सुरुवात होते या बुकची ती होते भारताचं संविधान. यामध्ये येतं सगळ्यात अगोदर उद्देशिका म्हणजे प्रस्तावना. यानंतर यामध्ये जी काही भारताची संविधानाची जी काही उद्देशिका दिलेली आहे ती स्पष्ट होते. मग यालाच उद्देशिका सुद्धा म्हणतात किंवा प्रियम्बल सुद्धा म्हणतात. यानंतर पुढे जे काही पुढचे टॉपिक आहे ते चालू होतात. यामध्ये मग भाग 1 असेल, भाग 1 मध्ये संघ राज्य व त्याचे राज्य क्षेत्र देण्यात आले. त्यानंतर भाग 2 असेल, भाग 3 असेल, भाग 4 असेल, भाग 5 असेल. अशा पद्धतीने सर्व भाग काय होतात, चालू होतात. अशा स्वरूपाचे जे काही आपली घटनेचं जे बुक आहे, नियमांचं जे बुक आहे ते संविधान, याची माहिती आपण बघतोय. यातला सगळ्यात सुरुवातीचा जो काही टॉपिक आहे तो आहे प्रस्तावना. बघा, प्रस्तावना म्हणजे काय? प्रस्तावना या शब्दाचा अर्थ असा आहे की जे काही एखाद्या बुकची आपण ज्यावेळेस सुरुवात करतो त्याच्या सुरुवातीला प्रस्तावना दिलेली असते. मग त्यामध्ये मत दिलेलं असतं. जे काही लेखक असतात त्या लेखकांनी त्याच्यामध्ये मत मांडलेलं असतं. त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं असतं की हे जे काही बुक आपण तयार करतोय हे बुक तयार करण्याचा उद्देश काय आहे. यामध्ये आपण हे जे काही महत्त्वाचे मुद्दे या बुकमध्ये घेतलेले आहेत ते साध्या, सोप्या आणि सरळ विद्यार्थ्यांना समजेल अशा स्वरूपाचं बुक असेल. अशा स्वरूपाचं काही लेखकांच्या बुकचं मत असतं. तशाच स्वरूपाचं बुक हे घटनेचं बुक आहे. परंतु यामध्ये घटनाकर्त्यांनी घटनेचा जो उद्देश आहे तो उद्देश या प्रस्तावनेमध्ये मांडलेला आहे. आणि यामध्ये घटनाकर्त्यांना भविष्यात भारताकडून म्हणजे काही भारतीय जनतेकडून काय काय अपेक्षा आहे, जे काही उद्दिष्ट आहे ते या संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये मांडलेलं आहे. तर ही प्रस्तावना आपण सगळ्यात सुरुवातीला समजून घेऊ. बघा, जी काही प्रस्तावना आहे यामध्ये दिलेलं आहे, आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय, त्यानंतर विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता व एकात्मता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान अंगीकृत व अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. या स्वरूपाची या शब्दामध्ये ही संविधान किंवा उद्देशिका दिलेली आहे. या प्रत्येक शब्दाचा आपल्याला अर्थ समजून घ्यायचा आहे. थोडंसं आपण जी काही उद्देशिका आहे तिच्याबद्दल आपण थोडंसं समजून घेऊ. उद्देशिका यालाच दुसरा एक शब्द वापरला तो, जी काही उद्देशिका असेल यासाठी आपल्या परीक्षेमध्ये किंवा यासाठी इतर पर्यायी काही शब्द असतात. प्रियम्बल त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जाणार. दुसरी गोष्ट, यालाच प्रस्तावना असंही म्हटलं जाणार किंवा प्रस्ताविका
असंही याला म्हटलं जाणार. जो काही पुढचा शब्द असेल उद्देशिका, असंही या प्रस्तावनेला किंवा उद्देशिकेला या शब्दाने ओळखल्या जाणार. जी काही प्रस्तावना होती ही प्रस्तावना सगळ्यात सुरुवातीला जे काही शब्द होते यामध्ये घटना दुरुस्तीच्या माध्यमातून काही बदल करण्यात आले. तत्पूर्वी त्याच्याही पूर्वी जर आपण बघितलं, सगळ्यात सुरुवातीला जे काही संविधान सभेचं कामकाजाला सुरुवात झाली होती त्यामध्ये 13 डिसेंबर 1946 ला पंडित नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला. यानुसार आता जो काही उद्दिष्टांचा ठराव आहे, ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन जो आहे, यामध्ये असं मत मांडलेलं होतं. त्याच्यामध्ये जे काही संविधान होते, ही जी काही प्रस्तावना होती ही यामध्ये मांडलेली होती. यानुसार त्यांनी त्यामध्ये मांडलेलं होतं की भारताचं जे काही संविधान आपल्याला तयार करायचं आहे त्याचा नेमके उद्देश काय आहे. मग यावरूनच, या उद्दिष्टांच्या ठरावावरूनच याचं नाव उद्देशिका पडलेलं आहे. यामध्ये अजून इतर बाबी मांडल्या होत्या. त्याच्यामध्ये त्यांनी ठरवलं होतं की ब्रिटिश कालखंडामध्ये आपण ज्या काही गोष्टी सहन केलेल्या आहे यामध्ये पुढचे जे काही नागरिक आहे यांना आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी त्यांना प्रदान करायच्या आहे, कोणत्या प्रकारचा न्याय त्यांना अपेक्षित आहे, कोणत्या प्रकारचं स्वातंत्र्य त्यांना अपेक्षित आहे, समता कोणती असायला पाहिजे, हे जे काही उद्दिष्ट आहे या उद्दिष्टांच्या ठरावामध्ये या शब्दांचा उल्लेख करण्यात आला. मग हा जो काही उद्दिष्टांचा ठराव आहे हा ठराव पुढे चालून 22 जानेवारी 1947 ला हा ठराव संमत करण्यात आला, पास करण्यात आला आणि तिथून पुढे या उद्दिष्टावरती काम करण्यास सुरुवात झाली. म्हणजे संविधान निर्माण करायला सुरुवात झाली. पुढे चालून हे संविधान तयार झालं. 26 नोव्हेंबर 1949 ला ते सहमत झालं. त्याचा उल्लेख सुद्धा या उद्देशिकेमध्ये करण्यात आला. आता बघा, ही जी काही उद्देशिका आहे, ही जी काही प्रस्तावना आहे, या प्रस्तावनेमध्ये हे जे काही शब्द आहे याच्यामध्ये परीक्षेसंदर्भात 2 प्रश्न विचारले जातात. आपण संविधानाची जी काही प्रस्तावना आहे ही कोणत्या देशाकडून स्वीकारली. हा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर असेल USA, म्हणजे अमेरिकेच्या घटनेवरून आपण उद्देशिकेचा स्वीकार केलेला आहे. परंतु याच्यातली जी काही भाषा आहे, याच्यातली जी काही लँग्वेज आहे, ही लँग्वेज आपण ऑस्ट्रेलियाच्या घटनेवरून स्वीकारलेली आहे. जगामध्ये सर्वप्रथम जे काही अमेरिकेचे संविधान होतं, या संविधानामध्ये जी काही सगळ्यात सुरुवातीला प्रस्तावना मांडली गेलेली होती याचा अनुकरण करून इतर देशांनी सुद्धा अशा स्वरूपाची प्रस्तावना स्वीकार करायला सुरुवात केली. ज्यावेळेस भारताची घटना तयार झाली त्यावेळेस भारताने सुद्धा या गोष्टीचं अनुकरण केलं आणि त्यानुसार संविधानाची जी काही प्रस्तावना आहे, जी काही सुरुवात आहे ती आपण प्रस्तावनेने केलेली आहे. ही जी काही पद्धत आहे ही आपण अमेरिकेकडून स्वीकारलेली आहे. परंतु याच्यातली जी काही भाषा आहे, ही भाषा म्हणजे जे काही शब्द आपण जी रचना केलेली ती ऑस्ट्रेलियाच्या घटनेवरून आपण ती स्वीकारलेली आहे. हे 2 प्रश्न आपल्याला नियमितपणे कन्फ्यूज करतात आणि विचारल्या जाऊ शकतात. याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपण विचारात घेऊ. ही जी काही मूळ प्रस्तावना जी होती यामध्ये बदल करण्यात आला आणि घटना दुरुस्ती करण्यात आली. जी काही घटना दुरुस्ती करण्यात आली, या घटना दुरुस्ती याच्या संदर्भात असलेली जी घटना दुरुस्ती आहे ती आहे 42वी घटना दुरुस्ती 1976. या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून 3 नवीन शब्द यामध्ये ऍड करण्यात आले. ते जे शब्द असतील त्यामध्ये पहिला शब्द आहे समाजवादी, दुसरा शब्द त्याच्यामध्ये ऍड करण्यात आला धर्मनिरपेक्ष आणि त्यानंतर एकात्मता हा एक शब्द यामध्ये, म्हणजे तिसरा जो शब्द असेल तो असेल एकात्मता. असे 3 शब्द या ठिकाणी ऍड करण्यात आला. पहिला शब्द असेल समाजवादी, दुसरा असेल धर्मनिरपेक्ष आणि तिसरा असेल एकात्मता. हे 3 शब्द 42व्या घटना दुरुस्तीने प्रस्तावनेमध्ये म्हणजे उद्देशिकामध्ये हे ऍड करण्यात आले. या 3 शब्दाची नव्याने भर या प्रस्तावनेमध्ये पडलेली आहे. आता बघा, म्हणजे
आता हे जे काही उद्देशिका आहे, तुम्हाला प्रश्न विचारला तो की घटना दुरुस्तीच्या माध्यमातून संविधान सभेमध्ये किंवा प्रस्तावनेमध्ये कोणते कोणते शब्द ऍड करण्यात आले, तर ते शब्द असतील समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. आता बघा, हे झालं प्रस्तावनेबद्दल बेसिक ज्या गोष्टी आहे त्याची माहिती. आता प्रॉपर आपण जी प्रस्तावना आहे ती समजून घेऊ. याच्यामध्ये जी प्रस्तावना आपली आहे, या प्रस्तावनेमध्ये म्हणजेच उद्देशिकामध्ये जे काही हिचे घटक आहे, प्रस्तावनेचे जे काही घटक असतील ते आपल्याला समजून घ्यायचे आहे. मग त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे काही 4 घटक आहे, प्रस्तावनेवरून 4 घटक हे स्पष्ट होतात. पहिला जो घटक असेल, जे काही अधिकार असेल किंवा घटनेचे जे काही स्रोत आहे, म्हणजे घटनेच्या प्राधिकाराचा स्रोत किंवा घटनेच्या अधिकाराचा स्रोत कोण आहे हे स्पष्ट होतं. दुसरी गोष्ट, भारतीय राज्याचे म्हणजे भारतीय देशाचे जे काही आदर्श आहे किंवा स्वरूप आहे ते स्पष्ट होतात. तिसरी गोष्ट, घटनेचा जो काही उद्देश आहे किंवा घटनेचा जी काही अपेक्षा आहे, म्हणजे संविधानाच्या ज्या काही अपेक्षा असतील त्या स्पष्ट होतात. चौथी गोष्ट, या ठिकाणी घटनेची स्वीकृती स्पष्ट होते. आता बघा, यातला एक एक मुद्दा आपण विचारात घेऊ. पहिला मुद्दा जो असेल, पहिला पॉइंट जो असेल त्याचा आपण विचार करू. जी काही संविधानाची जी काही प्रस्तावना आहे, यामध्ये सुरुवात होती आम्ही भारताचे लोक या शब्दावरून. आम्ही भारताचे लोक हा जो काही शब्द आहे हा आपण USA घटनेवरून स्वीकारलेला आहे. कोणत्या घटनेवरून स्वीकारलेला आहे? अमेरिकेच्या राज्यघटनेवरून स्वीकारलेला आहे. म्हणजे आता बघा, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकास. आता यातले जे काही आम्ही भारताचे लोक हा जो काही शब्द आहे, यावरून हे स्पष्ट होतं की जे काही संविधान तयार केलेलं आहे, हे संविधान भारतीय लोकांनी तयार केलेलं आहे आणि यांनी संविधानाला सर्वोच्च मानलेलं आहे. आणि हे संविधान तयार करणारेही भारतीय असेल आणि हे तयार कुणासाठी केलेलं असेल, तर भारतीयांसाठी केलेलं असेल. आणि आता भारतीय संविधान हे सर्वोच्च असेल आणि या अधिकार म्हणजे संविधान जे असेल, संविधानाला जे अधिकार बहाल झालेले, हे अधिकार देणारे सुद्धा भारतीय असतील. म्हणजे बघा, आता भारतीयांनी भारतीयांसाठी काय केलंय? हे संविधान तयार केलंय. म्हणजे जो अधिकार आहे, या अधिकारांचा जो स्रोत असेल ती भारतीय जनता असेल, भारतीय लोक असेल. आलं लक्षात? मग यावरून घटनेच्या प्राधिकाराचा जो काही स्रोत आहे तो स्पष्ट होतो. पहिला घटक स्पष्ट झालेला आहे. दुसऱ्या घटकाचा आपण विचार करू. यामध्ये दुसरा जो घटक आहे, भारतीय राज्याचे आदर्श. बघा, आपले जे काही आदर्श आहे, देशाचे जे काही आदर्श आहे, ते आदर्श आपण विचारात घेऊ. मग यामध्ये कोणते कोणते आदर्श आपण स्वीकारलेले आहे? तर बघा, यामध्ये जो काही आदर्श आहे, पहिला जो आदर्श आहे तो आहे सार्वभौम, दुसरा असेल समाजवादी, तिसरा असेल धर्मनिरपेक्ष, नंतरचा असेल लोकशाही, नंतरचा असेल गणराज्य. असे 5 आदर्श आपण काय केले? स्वीकारलेले. मग भारतीय राज्याचे जे काही आदर्श असेल किंवा जे स्वरूप असेल, देशाचं जे काही नेचर असेल, स्वरूप जे असेल, ते सुद्धा स्पष्ट या 5 घटकावरून स्पष्ट होतं. म्हणजे भारत हा सार्वभौम असेल, याचबरोबर समाजवादी असेल, धर्मनिरपेक्ष असेल आणि लोकशाही सुद्धा असेल, याचबरोबर गणराज्य सुद्धा असेल. म्हणजे भारताचं जे नेचर आहे, जे भारताचं जे स्वरूप आहे, ते स्वरूप या ठिकाणी काय होतं? स्पष्ट होतं. आपल्याला यातला एक एक जो शब्द आहे, या प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला पुढे समजून घ्यायचा आहे. तिसऱ्या महत्वाच्या घटकाकडे आपण वळू. तिसरा महत्वाचा घटक आहे घटनेचा उद्देश किंवा घटनेच्या अपेक्षा. आता बघा, घटनेचा उद्देश काय असेल? घटना तयार करणाऱ्यांनी ज्यावेळेस घटना तयार करण्याचं काम चालू होतं, त्यावेळेस त्यांनी काही अपेक्षा ठेवल्या होत्या भारतीय जनतेकडून की भविष्यात आपला भारत कसा असावा. मग यामध्ये नेमके कोणत्या कोणत्या बाबी, जी काही समाज रचना असेल किंवा सामाजिक विषमता असेल, या संदर्भात त्यांनी बऱ्याच गोष्टी विचार करून ठेवलेला आहे. मग ते जे काही घटनेचे जे उद्देश आहे, ते उद्देश या ठिकाणी स्पष्ट होतं. बघा, कोणता कोणता उद्देश स्पष्ट होतं? घटनेला अपेक्षित असं होतं की जो न्याय असेल, हा न्याय
सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय मिळावा. म्हणजे बघा, आपण जे काही पुढे जस्टिस हा शब्द बघणार आहे, यामध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी अपेक्षित असतील? सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाची अपेक्षा आहे. याचबरोबर जे काही स्वातंत्र्य आहे, हे स्वातंत्र्य आपल्याला कोणतं कोणतं अपेक्षित आहे बघा? विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचं आपल्याला स्वातंत्र्य अपेक्षित आहे. याचबरोबर जी काही समानता आहे, इक्वॅलिटी आहे, ही आपल्याला दर्जाची व संधीची समानता अपेक्षित आहे. याचबरोबर आपल्या घटनेला अजून एक अपेक्षा आहे की हे सर्व मिळत असताना भारतामध्ये बंधुभाव नांदावा, म्हणजेच बंधुता अपेक्षित आहे. याचबरोबर व्यक्तीची प्रतिष्ठा सुद्धा त्यांना अपेक्षित आहे. राष्ट्राची एकता व एकात्मता सुद्धा अपेक्षित आहे. मग ह्या ज्या काही गोष्टी या ठिकाणी मांडलेल्या आहेत, या घटनेच्या ज्या काही अपेक्षा आहे त्या अपेक्षा या ठिकाणी मांडलेल्या आहेत. मग न्याय असेल, स्वातंत्र्य असेल, समता असेल, बंधुता असेल, या गोष्टी घटनेचे उद्देश असेल, घटनेला या सगळ्या गोष्टीच्या अपेक्षा असतील. आता बघा, तिसरा घटक आपल्याला या ठिकाणी लक्षात आला. त्यानंतर जो चौथा घटक आहे, तो चौथा घटक आपण समजून घेऊ. यामध्ये घटनेची जी काही स्वीकृती आहे ती समजते. आता बघा, घटनेची स्वीकृती ही भारतीयांनी केलेली आहे. म्हणजेच बघा, आमच्या संविधान सभेत, म्हणजे संविधान सभा ही भारतीयांची होती, सार्वभौम होती. याचबरोबर ही जी काही संविधान सभा होती, हे जे काही संविधान तयार केलं, याची एक डेट या ठिकाणी क्लिअर होती. ती असेल 26 नोव्हेंबर 1949. म्हणजे दिनांकही या ठिकाणी स्पष्ट होतोय. जे काही संविधान स्वीकारण्याचा जो काही दिनांक असेल किंवा संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करण्याचा जो काही दिनांक असेल, तो सुद्धा या ठिकाणी मेन्शन होतोय, तो सुद्धा या ठिकाणी स्पष्ट होतोय. याचबरोबर हे जे काही संविधान तयार झालेलं आहे, हे संविधान भारतीय जनतेने भारतीयांसाठी म्हणजे स्वतः प्रत काय केले, अर्पण केलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी घटना ही कोणासाठी स्वीकृत केलेली आहे? भारतीयांसाठी. याचबरोबर घटनेची जी काही स्वीकृती दिनांक आहे, तो सुद्धा काय होतो, स्पष्ट होतोय. आणि तो किती असेल? 26 नोव्हेंबर 1949. यानंतर आपण पुढच्या मुद्द्यांचा विचार करू. यामध्ये जे आपले जे प्रमुख शब्द आहे, या प्रमुख शब्दांचं आपल्याला जे काही अर्थ आहे ते बघायचे. यामध्ये जे काही शब्द असतील, जे कीवर्ड्स असतील, त्यामध्ये ते असतील सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, आणि सगळ्यात शेवटी एकता व एकात्मता. यातलं आपण बघितलं समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे जे काही दोन शब्द असतील, समाजवादी 42वी घटनादुरुस्ती बरोबर, धर्मनिरपेक्ष 42वी घटनादुरुस्ती बरोबर, आणि ज्यातले एकता व एकात्मता जो शब्द असेल, त्यातला एकात्मता हा शब्द 42व्या घटनादुरुस्तीने 1976ला हे 3 शब्द आपण ऍड केलेले आहेत. आता या प्रत्येक शब्दाचा आपल्याला अर्थ समजून घ्यायचा आहे. पहिला जो शब्द असेल, म्हणजे हे जे काही घटनेचं जे काही तत्वज्ञान आहे, घटनेचं जे काही फिलॉसॉफी आहे, हे तत्वज्ञान हे आपल्याला समजायचं आहे. त्यातला पहिला असेल सार्वभौम. जे काही सार्वभौम या शब्दाचा अर्थ जो आहे तो समजून घेऊ आपण. सार्वभौम म्हणजे कोणत्याही बाह्य शक्तीचं नियंत्रण नसणे. सार्वभौम या शब्दाचा जो काही अर्थ असेल, तो अर्थ काय असेल की आपल्यावरती म्हणजे देशावरती कोणतीही बाह्य शक्ती, या बाह्य शक्तीचा प्रभाव नसेल. म्हणजे बघा, आता भारताचं जे काही अंतर्गत व बाह्य जे काही निर्णय आपल्याला घ्यायचे असेल, इतर देशासंबंधात आपण कोणते संबंध ठेवायला पाहिजेत, कशा स्वरूपाची मैत्री करार करायचा की त्यासोबत काही व्यापारिकदृष्ट्या काही बंधनं टाकायची किंवा त्याच्यासोबत कोणते कोणते करार करायचे, हे सर्व अधिकार आपला जो देश असेल, देशाचे जे प्रतिनिधी असेल, म्हणजे जे काही आपलं संसद असेल किंवा सरकार असेल, या सरकारला निर्णय घेण्याचं पूर्णपणे स्वातंत्र्य असेल. मग यालाच सार्वभौमत्व म्हटलं जातं. यावरती कोणाचाही दबाव नसेल. अमेरिका असेल किंवा पाकिस्तान असेल किंवा रशिया असेल, हे आपल्यावरती दबाव आणू शकत नाही. दबाव जरी आणला तर निर्णय घेण्यामध्ये भारत हा स्वतंत्र, हा सार्वभौम असेल.
निर्णय घेण्यासाठी सक्षम असेल, म्हणजेच कोणत्याही बाह्य शक्तीचा प्रभाव नसेल. परत अजून दुसरी गोष्ट जर आपण बघितली तर आपल्या भारताचा काही जर प्रदेश असेल, हा प्रदेश आपण दुसऱ्यालाही देऊ शकतो किंवा दुसऱ्याचाही घेऊ शकतो. हे करत असताना आपल्यावरती कुणीही दबाव आणू शकत नाही. आपण निर्णय घेण्यामध्ये सक्षम असेल, म्हणजे अंतर्गत जे काही धोरण असेल किंवा बाह्य जे काही धोरण असेल हे घेण्यासाठी भारत हा काय असेल, सक्षम असेल. यावरती कोणाचंही कंट्रोल नसेल, भारत निर्णय घेण्यामध्ये सक्षम असेल. यालाच म्हणलं तर सार्वभौमत्व. भारत हा काय आहे, मग सार्वभौम आहे. याचबरोबर जर आपण एखाद्या देशाचं, इतर देशाच्या ज्या काही संघटना असेल किंवा जागतिक ज्या काही संघटना असेल, या संघटनेचं जर मेंबर झालो, याचा अर्थ आपण आपलं सार्वभौमत्व आपण लोप पावलेलं आहे किंवा गमावलेलं आहे असा त्याचा अर्थ होत नाही. जे काही आपण इतर जे काही पॉझिटिव्ह ज्या काही संघटना असेल, ज्या सकारात्मक संघटना असेल, म्हणजे ज्यांचे कामं ही जगाच्या कल्याणासाठी चाललेली असेल, त्या संघटनेमध्ये आपण सहभाग घेऊ शकतो, त्यामध्ये कार्य करू शकतो, केव्हाही त्या संघटनेमधून आपण बाहेर पडू शकतो. याला म्हटलं तर सार्वभौमत्व. निर्णय घेण्यासाठी आपले प्रातिनिधिक जे काही मेंबर असतील ते सक्षम असेल, यामध्ये कोणत्याही बाह्य शक्तीचा किंवा अंतर्गत शक्तीचा यावरती प्रभाव नसेल. याला म्हटलं तर सार्वभौमत्व. याचबरोबर जे काही आपण कॉमनवेल्थचं मे 1949ला ब्रिटिशाकडून आपण स्वातंत्र्य झालो, म्हणजे 1947ला ज्यावेळेस आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, आपण यापूर्वी 1947 पूर्वी सार्वभौम नव्हतो. परकीयांचं म्हणजे ब्रिटिशांचं नियंत्रण आपल्यावरून निघालेलं आहे. भारत पूर्णपणे स्वातंत्र्य झालेला आहे, भारत सार्वभौम झालेला आहे. तरीही आपण ब्रिटिशांची जी काही संघटना आहे कॉमनवेल्थ, या कॉमनवेल्थ किंवा राष्ट्रकुल त्या संघटनेला म्हटलं तर त्या राष्ट्रकुल संघटनेचं आपण सदस्यत्व स्वीकारलं. याचा अर्थ आपण पुन्हा पारतंत्र्यात गेलो असा त्याचा अर्थ होत नाही. तरीही आपण अजूनही आपण काय असेल, सार्वभौम असेल. केव्हाही या संघटनेमधून आपल्याला बाहेर पडण्याचा अधिकार आहे. जर चुकीचे निर्णय होत असेल त्या ठिकाणी तर भारत या संघटनेमधून केव्हाही बाहेर पडू शकतो. या सगळे जे काही प्रिन्सिपल आहे हे सार्वभौमत्व किंवा सार्वभौम या तत्वात समाविष्ट असतात. आलं लक्षात? म्हणजेच आपल्या भारतावरती इतर कोणत्याही देशाचं कोणतंही कंट्रोल नसेल. भारत कोणत्या देशासोबत मैत्रीचा करार करू शकतो किंवा कोणत्याही देशासोबत शत्रुत्व पत्करू शकतो. या संदर्भात भारत हा निर्णय घेण्यासाठी सक्षम असेल. याला म्हटलं तर सार्वभौम.